नमस्कार मंडळी, 2 दिवसासाठी गावी आलेलो. आज सकाळची वेळ आहे, परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर आपलं घर व्यवस्थित, घरात काय कुठे गळत होतं काय आहे हे सगळं बघितलं. कोकमाची मोठी गोण आहे, मागच्या वेळेस 3-4 होते, त्यातल्या एक ठेवलेली, तर ती आम्हाला न्यायची आहे. जी पिल्लं आहेत म्हणजे आता मोठी झालीत, त्यातली 2 पिल्लं मी मुंबईत नेलीत आणि तो एक त्याचा पिल्लू इथे आहे, तो घाबरतो. हा बघा पडतोय. आम्ही आलो की लगेच आतमध्ये खाली जातो. रेनकोटची बॅग, 2 छत्र्या आणि हे कोकम. कामं झाली तर आता आराम करा जरा. तर बस जरा, कधी पण गावी या, जाताना असं वाटतं जायलाच नको, मन पाठी राहतं. कारण मित्र आलेले. चला दादा, आमचा घरी जायचा रस्ता पाय सराय बिरायचे आहेत ना, गुळगुळीत झालं आहे, पूर्ण पाणीच पाणी. असा रोडवर चालत चालत पुढे आलो की आपला आहे इथं असा रोड, आणि ह्या रोडचा नजारा फायनली पण जातोय मुंबईत. तलाठी लावून झालेले आहे आणि इकडे गाडीत सामान ठेवून देऊया. सोडायला येत ना, काल आम्ही गेलो डुऱ्याच्या बऱ्याकडे, तिकडे पण जाम आलेली. का रे कालूडॉन कालूडॉन ऐकतच नाही, त्याला खाऊन देत नाही काय. कालूडॉनला 1-2 बिस्किट भेटली, रुबाब असतो काय खांचा. चला मंडळी, निघते फायनली. गाडी स्टार्ट केलं आहे, सामान भरलं आहे आणि हा नजारा, हा व्ह्यू पुन्हा एकदा माहीत नाही कधी आता येऊ तेव्हा बघू. पण गावी मस्त रिलॅक्स वाटलं आहे आम्हाला 2 दिवस. एकदम पाठी इकडे पूर्ण खलाटीचा व्ह्यू आहे. चला बा. हो, तुम्ही कधी? कधी कधी एखादा प्रवास हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतो, तो असतो काही आठवणी मागे ठेवण्याचा, काही माणसांना निरोप देण्याचा आणि पुन्हा आपल्या रोजच्या जगण्याकडे परतण्याचा. आजचा आमचा प्रवास असाच काहीच आहे. पूर्ण गावचा नजारा आम्ही पाठी सोडलाय. आता गावचा रस्ता आपल्याला हळूहळू सोडत सोडत पुढे जायचं आहे. आमचा खोंड्याचा परिसर आहे, खोंड्यात आलोय. काल कसला पाऊस होता, बापरे. काल आम्ही इकडून मित्र आलो ना संध्याकाळी, दुपारी 3 वाजता 4 वाजता इकडे धरणावर जायला, बापरे काय पाऊस होता. गावातले काही दिवस कसे गेले कळलंच नाही. गावात आलो की वेळ कधी थांबतो, कधी संत होतो आणि आपणही त्या वातावरणाचा एक भाग बनून जातो. सकाळची शांत हवा, शेतामधून येणारा मातीचा वास, गावातली माणसं, ओळखीची घरं, रस्त्यावर भेटणारी आपलीच माणसं, हे सगळं मागे सोडून आता आपण पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. गाडी सुरू केली आणि गाव हळूहळू मागे सरकायला लागलं. खरं सांगायचं तर गाव सोडताना मनात एक वेगळीच भावना असते. आम्ही बरे आहेत ना? मी आलेलो काल परवा दिवशी आलेलो. हो ना, आम्ही दोघंच आलेलो. माझा तब्येत पाणी कुठं धुवाय त्या कोंडीवर वर्षाची हो आम्ही, माझी हो आम्ही. इकडे प्रगती ताईचं घर आहे, पण ते तर मुंबईत आहेत, घरी कोण दिसत नाही. आपण कितीही मोठ्या शहरात राहत असलो, कितीही सुखसुविधा असल्या तरी गाव सोडताना मनाचा एक कोपरा तिथेच राहून जातो. कारण गाव म्हणजे फक्त आपलं घर नसतं, गाव म्हणजे आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात, गाव म्हणजे आपल्या माणसांचा सहवास असतो, गाव म्हणजे सण उत्सव, शेती, नदी, डोंगर आणि मातीशी जोडलेलं आपलं नातं असतं. गावातून बाहेर पडताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी सुंदर हिरवाई पाहिली की मन पुन्हा एकदा तिथेच रमून जातं. कुठे शेतात काम करणारी माणसं दिसतात, कुठे गुरे चरायला गेलेली दिसतात, कुठे एखादं छोटंसं घर, तर कुठे रस्त्याच्या कडेला उभं असलेलं एखादं जुनं झाड. ही दृश्य कॅमेऱ्यात किती वेळा कैद केली तरी प्रत्यक्षात अनुभवाची मजा वेगळीच असते. धरणाचं मस्त पाणी पाहतोय, एक नंबर वाटतंय. असे नजारे बघत बघत आपण जाऊया. आता चेंजर सोडला, पुढे आता हळूहळू गावं लागतील बाकीची पण. देवारे, तुळशी पाले. गावाकडचा प्रवास म्हणजे घाई नसलेला प्रवास. रस्त्यावर गाडी थांबवावीशी वाटते, एखादं सुंदर दृश्य दिसलं की कॅमेरा बाहेर काढावा असं वाटतं, चहासाठी एखाद्या छोट्या टपरीवर थांबावं असं वाटतं आणि मग लक्षात येतं आपण मुंबईकडे निघालो आहोत. नायनेवाले कोण असतील तर कमेंट करायला लागेल, कोण आपले व्हिडिओ बघणार. नायनेचा स्टॉप बघा, नायने स्टॉप. सध्या गावाला स्टॉपवर कोण नाही, ना ते एरवी पूर्वी जेव्हा माणसं गावी असायची तेव्हा हा स्टॉप भरलेला असायचा. सगळे स्टॉप मुंबईत येताना देवारात आपला एक स्टॉप असतोच. ते एरवी शांत असतो मार्केट पूर्ण. मुंबई
जिथे वेळेला किंमत आहे, जिथे प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे, जिथे सकाळ झाली की प्रत्येकजण आपल्या कामासाठी धावत असतो. गावातून मुंबईकडे जाताना हा बदल हळूहळू जाणवा लागतो. गावाकडचे शांत रस्ते मागे पडतात, लहान गावं मागे पडतात, शेतं मागे पडतात आणि हळूहळू मोठे रस्ते, महामार्ग, वाहनांची गर्दी आणि शहराकडे जाणाऱ्या लगबग दिसायला लागते. पण या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहते, मनातल्या गावची आठवण. कितीही किलोमीटरचा प्रवास केला तरी मनामध्ये काही रस्ते असे असतात जे आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. गावातून मुंबईकडे येताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते, आपण गाव सोडतो पण गाव आपल्याला सोडत नाही. आपल्या बोलण्यात, आपल्या खाण्यात, आपल्या सवयीमध्ये, आपल्या विचारांमध्ये गाव कुठेतरी आपल्यासोबत असतंच. रस्ता धरला की हा असा पाचरड फाट्यापासून आपला रस्ता बघा असा कॉन्क्रीटी रस्ता लागतो. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आंबडवे, मूळ गाव इकडे लेफ्ट साईडला आहे, तिकडे जातो. यामागे पण जाऊ शकतो, महापुराला डायरेक्ट बाहेर पडू. पण ते गावागावातला रस्ता आहे, वळणावळणाचा. म्हणजे हा रस्त्याला काही प्रॉब्लेम झाला इकडे आम्ही जातो त्या, तर ह्या रस्त्याने जातो आम्ही. पर्याय खूप आहेत, पण आता मस्त झाला रस्ता आपला मंडणगडातला, त्यामुळे भारी वाटतं. तुळशी ते मंडणगड जाताना मधला पॅच आहे, पूर्ण घाट सेक्शन आहे. रिस्की नाही पण वळणाचे रस्ते आहेत, त्यामुळे आरामात जाऊ. डाव्या बाजूला आपल्याला पूर्ण मंडणगड किल्ला दिसतो. आनंद घेत जायचं, एवढं ओव्हर स्पीड जाऊन काही फायदा नाही. निसर्गाचा आनंद घेत जाऊया. वरती मंडणगड किल्ला धोका आहे, पण ऊन पडल्यामुळे थोडंसं कमी आहे. रस्त्याला नजारे असे वॉटरफॉल, पूर्ण किल्ल्याच्या वरनं डोंगरातनं पाणी येतं सगळं. इथलं एक टर्न आहे. खाली पण गावं मस्त आहेत राईट साईडला, पालवणी, उनवरे, अजून काय काय आहेत, माहू. पालवणी मागे दापोली जायचा रस्ता तो तिकडे. चालेल चाललंय मुंबईत आम्ही पण. चला मंडणगड आम्ही क्रॉस करतो आता. ते काही थांबायचा विषय नाही. विचार होता मंडणगडात नाश्ता करायचा, पण म्हटलं नको, वेळ नको घालूया, आपला पहिला अंतर क्रॉस करूया. कारण की मी घरातनं चाय प्यायलो ना. थांबलो होतो त्या ठिकाणी, थांबायचा मन केलं कारण की इथे नाश्ता छान मिळतो. बाकी काय गरम गरम बनवलात? काय काय बनवलाय? खतरनाक. बाजूला पूर्ण खळखळ, पूर्ण झऱ्याचा आवाज. झऱ्या का नदीच आहे मोठी. एकदम मिसळपाव मस्त झणझणीत आलेली आहे. तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही, कारण की साईडला नदीचा आवाज येतो आहे. पण हा फील वेगळाच आहे, असा कुठे मिळत नाही. हॉटेलवर गेलो आणि पूर्ण झरा. मस्त लिंबू पिळूया. रस्त्याला खूप सारे हॉटेल आहेत, पण इकडे म्हटलं थांबायचं मन केलं. एक नंबर, एकदम गरम गरम आहे, भारी, तरतरीत होणार एकदम. राईट साईडला चिंचाडी धरण, धरणाच्या बाजूने रस्ता आहे. पुढचा ब्रिज जाता तो झालाय म्हणून बरं आहे. ती कथा मुखाने गाओ, ती कथा मुखाने गाओ, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ. आता प्रवास पुढे सुरू आहे आपला. गाडी महामार्गावर वेगाने धावते आपली. आजूबाजूच्या कुठे गाड्या, कुठे ट्रक, कुठे बस, कुठे कुटुंबासोबतचा प्रवास करणारी कार. प्रत्येक गाडीमध्ये कोणाची ना कोणाची एक गोष्ट सुरू आहे. कोणी कामासाठी जात आहे, कोणी घरी परतत आहे, कोणी आपल्या माणसांना भेटायला निघाला आहे, तर कोणी नवीन सुरुवातीच्या शोधात प्रवास करत आहे. आपणही त्याच प्रवासाचा एक भाग आहोत. रस्त्यावरचा प्रवास आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतो. आपण कितीही घाई केली तरी काही गोष्टी आपल्या वेगाने घडत नाहीत. कधी रस्ता मोकळा मिळतो, कधी ट्रॅफिक लागते, कधी पाऊस येतो, कधी थांबावं लागतं. पण शेवटी आपण आपल्या ठिकाणी पोचतोच. कदाचित आयुष्यही असंच आहे. कधी रस्ता सोपा असतो, कधी खडतर असतो, कधी वेगाने पुढे जात असतं, तर कधी थांबून पुन्हा सुरुवात करावी लागते. पण प्रवास थांबवायचा नसतो. आम्ही चाललो आता, ॲक्च्युली टोळमागे जाणार होतो, प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही चाललो आहे आता इकडून नांदी मार्गे. मी गाडी आणल्यास इकडून पहिल्यांदाच चाललो आहे, जेव्हापासून गाडी शिकलो आहे. थोडासा अंतर कमी पडतं इकडून,
पण रस्ता छान आहे, वळणाचे रस्ते आहेत, 1-2 टर्न एकदम जाग्यावरती आहेत. रस्त्याला पूर्ण पट्टे मारलेत, तर मस्त वाटतं रस्ता बघायला, पण एक नंबर वाटतं. पाऊस पडला इकडे, ह्या जंगलामध्ये, हे पूर्ण फॉरेस्ट आहे ना इकडे, फॉरेस्टचा एरिया, त्यामुळे जंगलात पाऊस पडतोच इकडे. नावाला टर्न जाग्यावरती, टर्न बघा कसं आहे टर्न. समोरनं एस टी वगैरे आले ना तर थोडा चॅलेंजिंग होऊन जातं. हा जो आनंद आहे ना मंडळी, आपल्या गाडीतनं आपल्या आवडीचा रस्ता. मी खूप वेळ ह्या रस्त्याने माझी बुलेट स्कूटी घेऊन बराच वेळा आलो आहे. तर तो रस्ता स्वतःच्या गाडीने कारने उतरताना लय भारी वाटतं. म्हणजे चढण, आता हा उतार आहे, पूर्ण घाट उतरतोय. ह्या साईडला पाऊस खूप पडलाय आणि झाडी बघताय ना तुम्ही किती वाढले. पाऊस जाम लागतो ह्या सेक्शनला. इथे गाडी चालवायला मस्त वाटते इकडून. आणि हा शॉर्टकट आहे थोडा, मानगावला डायरेक्ट बाहेर पडतो आपण. 1-2 उतार आहेत एकदम. हा बघा, आपण तीव्र उतार आहे आपण. मी पहिल्यांदा कार घेऊन आलो या साईडला, पण मस्त वाटतं, एक्सपिरियन्स चांगला आहे. काय अचिव्हमेंट असतात. म्हणजे एक कॉन्फिडन्स येतो नंतर, बाबा मी हा घाट चढलो होतो, नेक्स्ट टाइम येताना ह्या साईडने येईन. कारण की येताना तर खूप चॅलेंजिंग आहे, चढण आहेत सगळे. येताना पण येईन मी फर्स्ट सेकंड गिअरमध्ये आणि आरामात नेक्स्ट टाइम. बाईकवाले पण असतात मध्ये मध्ये. आम्ही बुलेट घेऊन आलो ना पहिल्यांदा, तेव्हा इथेच आम्ही तिसऱ्या गिअरवरती चढत नव्हती गाडी ना, लोड होती गाडी. मग आम्ही तिथेच पूर्ण एका साईडला हे झालो. वर्षा होती गाडीवरती तेव्हा, नवीन गाडी पहिल्यांदा आणलेली बुलेट मी, हेवी गाडी आहे. तर जाऊन निवांत. पाऊस तरलाय, मस्त वाटतंय. नांदवी वगैरे गावता येईल. हे नांदवी लागला आता. मी रायगड पट्ट्यात झाला आणि पाऊस सुरू झाला बघा. याचा आता हा पाऊस आपल्याला घरी जाईपर्यंत भेटणार. वडवली जो फाटा आहे गोरेगावच्या इकडे, गोरेगाव याच्या अगोदर, तिकडे पूर्ण गावं लागतात सगळी. त्या रस्त्याने चाललो आहे. छोटी गावं लागतात, हायवे नाही, शॉर्टकट रस्ता आहे. मुंबई गोवा हायवे फुल असेल ना तर आम्ही ह्या रस्त्याने येतो बऱ्याच वेळा. मी पूर्ण आता जाताना पूर्ण वेगळ्या रस्त्याने चाललो आहे. म्हणजे येताना तुमचा प्रवास तुम्हाला दाखवला आहे तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. इथे पूर्ण अशी गावं लागतात मस्त, एकदम नजारे बघण्यासारखे आहेत पावसामध्ये तर एकदम भारी. पूर्ण नजारा किती मस्त वाटतं. एका साईडला उजव्या बाजूला आहे ना पूर्ण शेतीची जागा, हिरवळ पूर्ण. काय शेती सोडले पण तरी पण काय करतायत, मस्त वाटतंय. लोक कामं करतात शेतीची. पूर्ण दूरचा परिसर किती भारी वाटतंय. गाव आहेत वरती, आपण जर फिरलो ना इकडे मस्त गाव आहेत एक्सप्लोअर करायला. निवांत आलो पाहिजे. आवडीची गाणी अशी लावायची आणि मस्त प्रवास करायचा. मानगावात मध्येच पोचलोय. मोरब्यातनं आपण आता मानगावमध्ये पोचलो, बाजूलाच आहे. आता आपला मुंबई गोवा हायवे लागेल इथे आपल्याला, मानगाव. हळूहळू मुंबई जवळ येत आहे आणि मुंबई जवळ आली की वातावरणच बदलायला लागतं. वाहनांची संख्या वाढते, रस्त्यावरची गर्दी वाढते, इमारती दिसायला लागतात आणि गावाकडची शांतता हळूहळू मागे पडते. काही तासांपूर्वी आपण ज्या गावात शांत वातावरणात होतो त्याचा आपण आता मुंबईच्या ठिकाणी धावपळीत प्रवेश करत आहोत. हीच तर आपल्या आयुष्याची गंमत आहे. एकीकडे गाव आपल्याला मातीशी जोडून ठेवतं आणि दुसरीकडे शहर आपल्याला स्वप्नांच्या मागे धावायला शिकवतं. गाव आपल्याला जगायला शिकवतं आणि शहर आपल्याला पुढे जायला शिकवतं. म्हणूनच कदाचित आपल्या दोन्हीची गरज असते. गावातून मिळालेली माणुसकी आणि शहरातून मिळालेली संधी, दोन्ही सोबत घेऊनच आपला प्रवास पुढे सुरू राहतो. आता मुंबई म्हणा किंवा नवी मुंबई म्हणा, ही शहरं जवळ आली आहेत, गाव मागे राहिले आहे. गावाच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत.
त्या घराची आठवण, त्या अंगणाची आठवण, आपल्या माणसांची आठवण, गावात खाल्लेल्या जेवणाची आठवण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या शांत वातावरणाची आठवण. पुन्हा कधीतरी आपल्या गावाकडे जायचं आहे, पुन्हा त्या रस्त्यावरून फिरायचं आहे, पुन्हा आपल्या माणसांसोबत बसायचं आहे, पुन्हा गावच्या मातीत काही क्षण घालवायचे आहेत. कारण शहर कितीही आपलंसं झालं तरी गावाशी असलेलं नातं काही वेगळंच असतं. आणि म्हणूनच गावाकडून मुंबईकडे जाणारा हा प्रवास आज इथे संपत असला तरी गावापासून सुरू झालेली आठवणींची सफर मनामध्ये कायम सुरूच राहणार आहे. प्रवास संपतो पण आठवणींचा प्रवास कधीच संपत नाही. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात, एका नवीन गावात, नवीन माणसासोबत आणि नवीन आठवणींसोबत. तोपर्यंत आपला प्रवास असाच सुरू राहू द्या. कारण शेवटी आयुष्य म्हणजे काय तर सुंदर आठवणींच्या शोधात केलेला एक लांबचा प्रवास. बरोबर ना मंडळी? तुम्हाला आजचा प्रवासाचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. गावाकडे जेव्हा जेव्हा येईन तुम्हाला गावाकडच्या छान छान गोष्टी नक्कीच दाखवेन. शहरसुद्धा आपलंच आहे, कारण या शहराने आपल्याला संधी दिल्यात. या शहरामध्ये आपल्याला आपली ओळख निर्माण केली. हे शहरसुद्धा तितकंच आपल्याला गरजेचं आहे, गावसुद्धा तितकंच गरजेचं आहे. दोन्ही गोष्टींना वेगळं महत्त्व आहे. तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर. पनवेलचा आमचा ओरियन मॉल फायनली पोचलेलो आहोत आम्ही आता पार्किंगमध्ये. आणि आता घरी जाऊया, फ्रेश होऊया, जरा रेस्ट करूया, जेवूया. दुपारचे 1:30 वाजलेत. जेवायला बरोबर घरी आलो. प्रवास मस्त झाला, तुम्हाला सुद्धा आवडला असेल. एक्साइटमेंट म्हणजे तेवढी नसते गावाला जाताना, तशी असते तशी. मुंबईत येताना जरा मरगड असते, पण येतो तुम्हाला एक अपडेट पण मिळेल की बाबा गावावरून आलो